बिहारचा रणसंग्राम आपण पाहतोय आणि यामध्ये एनडीएला मोठं यश मिळालेलं आहे। नितीश कुमार आणि मोदींच्या जोडीची जादू ही चाललेली आहे। ऐतिहासिक विजयाच्या दिशेने सध्या आता एनडीए मार्गक्रमण करत आहे। आताची महत्त्वाची बातमी, राहुल गांधी आणि तेजस्वी यांची जोडी सपशेल फेल ठरलेली आहे। बिहारमध्ये नितीश कुमार आणि मोदी यांच्या जोडीची कमाल सर्वांनी पाहिलेली आहे। एनडीए ऐतिहासिक विजयाच्या दिशेने आता वाटचाल करते। एनडीए 198 जागांवर आघाडीवर आहे, तर महागठबंधन केवळ 39 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तर बिहारमध्ये ज्या अनेक महत्त्वाच्या योजना आणल्या गेल्या, महिलांसाठी 10,000 रुपये ज्या त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले होते, त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या योजना, मोफत वीज असेल, इतर महत्त्वाच्या योजना असतील, त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या जनतेनं एनडीएच्या पदरामध्ये हे मोठं मतदान टाकलेलं आहे आणि हाच तो विजय आहे। विजयी जल्लोष आपण झी24 तासवर पाहतोय। एनडीए सध्या 200 जागांवर आघाडीवर आहे। महिला कार्यकर्त्यांमध्ये भाजपचा आपल्याला मोठा उत्साह पाहायला मिळतोय। ढोल वाजवत, त्याचबरोबर ढोलकी वाजवत, गुलाल उधळत या सगळ्या महिला आपला आनंद साजरा करत आहेत। आपण ही थेट दृश्य झी24 तासवर पाहतोय। आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। महुआ मधून तेजप्रताप यादव पिछाडीवर आहेत। राघोपूर मधून तेजस्वी यादव हे किरकोळ आघाडीवर आहेत, तर महुआ मधून लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव हे आपल्याला पिछाडीवर असलेले पाहायला मिळत आहेत। आताची महत्त्वाची बातमी, महुआ मधून तेजप्रताप यादव हे पिछाडीवर आहेत, तर राघोपूर मधून तेजस्वी यादव यांना किरकोळ आघाडी मिळालेली आहे। आघाडी पिछाडी अशी तेजस्वी यादव यांची आपण पाहतोय। जिंकण्यासाठी त्यांना धडपड करावी लागते। खरं तर महागठबंधन यांच्या आशा पल्लवित झालेल्या होत्या। आपण काहीतरी कमाल करून दाखवू, बिहारची जनता आपल्याला साथ देईल असा वारंवार विश्वास व्यक्त करण्यात आलेला होता। बिहारमध्ये काँग्रेसनं यात्रा सुद्धा काढलेली होती, मात्र त्यांना यात यश आलेलं दिसत नाहीये। तर आणखी एक महत्त्वाची बातमी, बिहार विधानसभेमध्ये एनडीएनं डबल सेंचुरी मारलेली आहे। भाजप 90 तर जेडीयू 81 जागांवर आघाडीवर आहे। आताची महत्त्वाची बातमी, बिहार विधानसभेत एनडीएनं डबल सेंचुरी केलेली आहे। भाजप 90 जागांवर आघाडीवर आहे, तर जेडीयू 81 जागांवर आघाडीवर असलेलं आपल्याला दिसतंय। आताची महत्त्वाची बातमी, भाजप जेडीयू यांची ही मोठी युती आणि त्यांच्यासोबत इतरही 3 महत्त्वाचे पक्ष आहेत आणि या सगळ्यांचा एकत्रित परिपाक म्हणजे बिहारी जनतेनं त्यांना भरभरून मतदान केलेलं आहे। निवडणुकीच्या तोंडावर ज्या योजना आणल्या गेल्या, त्या योजनांमुळे एनडीएला मोठं यश मिळालेलं आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, बिहार विधानसभेमध्ये एनडीएनं डबल सेंचुरी मारलेली आहे। भाजप 90 तर जेडीयू 81 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। तर दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, ढोल ताशे वाजवले जात आहेत, फटाके वाजवले जात आहेत, एकमेकांना लाडू भरवले जात आहेत, गुलाल उधळला जातोय। विजयी जल्लोष सध्या आपल्याला बिहारमध्ये पाहायला मिळतोय आणि फक्त बिहारमध्ये नाही, तर जिथे जिथे भाजपची कार्यकर्ते एकत्र भेटलेले आहेत, एकमेकांना ते विजयाच्या शुभेच्छा देत आहेत। महिला कार्यकर्त्या सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर गुलाल उधळताना, नाचताना आणि विजयी जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय, एनडीए 200च्या डबल सेंचुरी एनडीएनं केलेली आहे। बिहारच्या विधानसभेमध्ये एनडीएला कमाल करता आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या जोडीची कमाल सध्या आपण बिहारमध्ये पाहतोय। भाजप 90 तर जेडीयू 81 जागांवर आघाडीवर आहे। तर 243 पैकी 200 जागांवर एनडीएचे उमेदवार आपल्याला आघाडीवर असल्याचं दिसतंय। बिहार विधानसभेमध्ये एनडीएची डबल सेंचुरी, भाजप 90, जेडीयू 81 तर लोजपा 20 अशी एकूण एनडीएनं डबल सेंचुरी केलेली आहे आणि त्यामुळे मोठं असं हे यश मिळालेलं आहे। खरं तर जेव्हा जेव्हा बिहारचं मतदान वाढतं, तेव्हा ते विरोधकांसाठी चांगलं असतं असं मानलं गेलं होतं। तशा अनेक राजकीय विश्लेषकांनी नोंदी सुद्धा केलेल्या होत्या, मात्र यावेळेला जे मतदान वाढलं ते भाजपसाठी, जेडीयूसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं आहे। न भूतो न भविष्यती जेडीयूची पोस्ट आपण झी24 तासवर पाहतोय। काय पोस्ट आहे आपण पाहतोय, न भूतो न भविष्यती जेडीयूने ही पोस्ट केलेली आहे। नितीश कुमारच मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील। आताची महत्त्वाची बातमी, खरं तर बिहारचे निकाल लागल्यानंतर खरं राजकारण सुरू होतं आणि आता तशाच आशयाची एक पोस्ट, साधारण हे संकेत दिले जात आहेत। न भूतो न भविष्यती जेडीयूने ही पोस्ट केलेली आहे। नितीश कुमारच मुख्यमंत्री होते,
आहेत आणि राहतील अशी ही जेडीयूची पोस्ट आपण पाहतोय। एनडीएनं 200 जागांवर आघाडी मिळवलेली आहे। अमाप असं मोठं यश हे एनडीएला मिळालेलं आहे आणि यामध्येच आता जेडीयूने पोस्ट केलेली आहे, न भूतो न भविष्यती अशी पोस्ट केलेली आहे आणि या पोस्टमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारच होते, आहेत आणि राहतील असं या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। आता भाजपकडून या संदर्भात काय नेमक्या प्रतिक्रिया येत आहेत, त्यांच्या काही आपल्या पोस्ट समोर येत आहेत का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तर फटाके वाजवले जात आहेत, सेलिब्रेशन केलं जात आहे, हा मोठा विजय आहे, खरं तर ऐतिहासिक विजय। 243 पैकी 200 जागांवर एनडीए आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते आणि हे मोठं यश आहे। या यशामागे खरं तर जेडीयू आणि खरं तर भाजप आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने इथे सभा घेत असताना बिहारी जनतेला आवाहन करत होते। काँग्रेसनं मतचोरीचा आरोप सुद्धा केलेला होता, अनेक आरोप करण्यात आलेले होते, एसआरईचा मुद्दा सुद्धा खूप गाजलेला होता। मात्र या सगळ्या मुद्द्यांनंतर सुद्धा खरं तर एसआरआयचा मुद्दा सुद्धा खूप गाजलेला होता, मात्र या मुद्द्यांनंतर सुद्धा भाजप आणि जेडीयूच्या पारड्यामध्ये बिहारी जनतेनं मोठं मतदान दिलेलं आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय, 2025 के भी नायक होंगे नितीश असे बॅनर आपल्याला या नितीश कुमार यांच्या समर्थकांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हातांमध्ये पाहायला मिळत आहेत। न भूतो न भविष्यती अशी पोस्ट जेडीयूने केलेली आहे आणि यामध्ये नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। बिहारच्या राजकारणामध्ये, बिहारच्या संपूर्ण राजकारणाचा जर विचार केला तर त्यामध्ये नितीश कुमार यांनी जनतेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या योजना राबवलेल्या होत्या, त्यामुळे सातत्यानं नितीश कुमार यांच्याकडे बिहारी जनतेचा ओढा असतो, त्यांना मोठ्या प्रमाणावर मतदान केलं जातं आणि या संपूर्ण बिहारच्या इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला तसंच दिसतंय। 81 जागांवर जेडीयू आपल्याला आघाडीवर असल्याचं दिसतंय, तर भाजप 90 जागांवर आपल्याला आघाडीवर असल्याचं दिसत आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आपण पाहतोय। दिल्लीमध्ये सुद्धा संध्याकाळी 6 वाजता दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यालयामध्ये विजयोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे आणि या विजयोत्सवामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा निकाल लागल्यानंतर जनतेला संबोधित करत असतात, विजय प्राप्त झाल्यानंतर जनतेचे आभार मानत असतात आणि आजही बिहारच्या निवडणुकीचा निकाल हा पूर्ण लागेल आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीमधल्या भाजपच्या मुख्यालयामध्ये येणार आहेत आणि सर्व जनतेला संबोधित करणार आहेत, बिहारी जनतेचे आभार सुद्धा मानतील।